हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर तुम्ही म्हणाल की आज घर असं का दिसतंय मेसी मेसी? तर हो, आज ना मी ह्याच्या गुढीपाडव्याच्या साफसफाईसाठी सर्व काही हे करत आहे आणि थोडंसं म्हटलं चेंज करावं किचनमध्ये, कारण म्हणजे थोडंसं वेगळं काहीतरी केल्यावर आपल्याला पण थोडंसं म्हणजे बरं वाटतं, म्हणून त्यासाठी चालले आता। तर मध्येच मुलांचं मॅगी खायचं चाललं होतं, तर त्यासाठी मॅगीसुद्धा केलेली आहे। आणि आता मॅगी वगैरे केली आणि आता बघू, मॅगीला झाकून वगैरे ठेवते आणि नंतर मग हे करते, मांडणीचे भांडे वगैरे काढायचे आहेत, कारण मांडणीची जागा चेंज करायची आहे। कसं असतं ना, आपल्याला रोज रोज आपण एखादी गोष्ट बघतो आणि त्याच जागी, तर मग ते बोर होतं। मग थोडंसं चेंज व्हावं म्हणून मग मी हे ठरवलं की आपण आज मांडणी एका म्हणजे फ्रीज ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपण मांडणी ठेवूयात आणि फ्रीजला इकडे ठेवूयात, म्हणजे मांडणीच्या जागी फ्रीजला ठेवूयात। म्हणजे ते सर्व झाल्याच्या नंतर मी दाखवते। आणि ते माझं चाललं होतं, थोडंसं माझ्या गालावरती चरचर होत होतं, म्हणून मग मी बघत होते। तर आता सगळं काय काढत आहे मी, ग्लास वगैरे मग घासून वगैरेच लावलं आता मी, कारण ना आता गुढीपाडवा पण आलेला आहे जवळ। गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये असं मानलं जातं। आणि सोबतच 14 एप्रिलसुद्धा जवळ आलेली आहे, त्यामुळे मग थोडंसं घरामध्ये चेंज पण। आणि हे मनी प्लांट पण नाही का, तो आर्टिफिशियल वेल मागवला आहे, पण तो काय नीट बसला नाही आणि तो काय तसा व्यवस्थित वाटत नाही आहे, म्हणून मग मी थोडंसं आता तुम्हाला एकदम छान असं मेकओव्हर करणार मी माझ्या नॉन मॉड्युलर किचनचा। मग सर्व काय हे झाल्याच्या नंतर मग मॅगी इथे रेडी झाली होती। मग समर्थला दिली एका डिशमध्ये आणि एका डिशमध्ये सायलीला, आणि नंतर मग तिचे पप्पा पण होते, तर मग त्यांना दिली आणि मी सुद्धा खाल्ली। तर इथे आपली मॅगी रेडी झालेली आहे आणि आता मी डिशमध्ये घेत आहे। समर्थला आणि सायलीला आधी देते आणि नंतर मग आम्ही दोघं घेऊ। तर हा पसारा वगैरे तुम्हाला दिसतोय, तर ते पसारा जरा स्किप करा। आणि इथे बघा पुढे किती माझा पसारा पडलेला आहे, तर पसारा दिसतोय तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये। आणि आता मी थोडंसं किचनला वेगळं म्हणजे लुक देण्याचा प्रयत्न करत आहे, तो तुम्हाला आवडेलच। आणि इथे मी सगळे भांडे वगैरे घासायला काढले होते आणि हे इथं एवढं सगळं किचनवरती वगैरे पसारा होता। राशन वगैरे सुद्धा भरून ठेवलेलं आहे, कारण आता सण आलेला आहे ना जवळ, म्हणून मग म्हटलं असू दे घरामध्ये मग सगळ्या गोष्टी। आणि हे बघा, फ्रीज असं ठेवलेलं आहे आणि हे फ्रीज असं ठेवून पुढे बघा मी मांडणी कशी ठेवली आहे, मांडणी कपाटाच्या बाजूला ठेवली आहे। तर कसं वाटलं ते कमेंट करून सांगा। आणि आपलं चॅनल नवीन आहे, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटी दाबायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया असाच एक छान व्हिडिओ करून, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।